श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. टंचाई जाणवण्यापूर्वीच पाणी पुरवठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण ठाणे जिल्ह्यात स्वागत यात्रांचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी. ठाणे जिल्ह्यातल्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळालं ईव्हीएम हाताळणीचं प्रशिक्षण. पर्यटन आणि चिकूसाठी प्रसिद्ध असलेला पालघर जिल्ह्यातला घोलवड परिसर मधासाठी पण ओळखला जाणार. आणि महायुतीकडून उमेदवार ठरवण्यासाठी पालघरमध्ये महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरू. अद्याप उमेदवार निश्चित नाही. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीतू चौरे. आगामी काळात ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठ्याविषयी योग्य प्रकारे नियोजन करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं पाणी टंचाई होण्यापूर्वीच उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतंच शहापूर इथं आढावा बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्च 2024 पर्यंत टँकरग्रस्त असलेल्या 91 गावपाड्यातील पाणी पुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी 15 दिवस आधी प्रस्ताव सादर करून 1 दिवस आधीच टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ठाणे शहरासह जिल्ह्यात हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरापासून निघालेल्या यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आदी सहभागी झाले होते. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके, 60 संस्थांचा सहभाग या स्वागत यात्रेत सहभागी झाला होता. कोपिनेश्वर न्यासाच्या वतीनं शहरामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून मतदानाबाबतही जागृती करण्यात आली. ठाणे शहरातील तब्बल 2,500हून अधिक कुटुंबियांनी नवीन घरांच्या वास्तूमध्ये मंगळवारी गुढी उभारली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा मतदारसंघामधील 5,000हून अधिक मतदान अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मतदानासाठीचे ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आणि मतदानासाठीचं यंत्र कसं हाताळावं यापासून ते अनेक प्रकारचं प्रशिक्षण यावेळी अधिकाऱ्यांना दृकश्राव्य माध्यमांद्वारे देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे. पर्यटन आणि चिकूच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेला पालघर जिल्ह्यातल्या घोलवड परिसर आता मधाच्या गोडव्यासाठी देखील ओळखला जाणार आहे. कोसपाळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गावातल्या अनेक बचत गटांच्या महिलांना आणि गावातल्या शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे या महिला आता आपल्या दैनंदिन कामाबरोबरच मधमाशी पालनाचा देखील व्यवसाय करणार आहेत. पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी ग्रामीण भागामधल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा आणि सेंट गोबेन जिप्रोक्स बिझनेस मुंबई यांच्यात बांधकाम क्षेत्र विभागाचा एक भाग असलेला ड्रायवॉल आणि फॉल्स सिलिंग हा व्यवसाय शिकवण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत सेंट गोबेन कंपनी ही ITI वाडा इथं प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या अद्ययावत कार्यशाळेची निर्मिती करून देणार आहे. ड्रायवॉल आणि फॉल्स सिलिंग हा व्यवसाय अभ्यासक्रम शिकवणारं वाडा हे केंद्र महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र होणार आहे आणि शासकीय संस्थांमधलं भारतातलं हे पहिलं केंद्र असेल. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून उन्हाळ्याच्या दिवसात पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागते. त्यामुळे या पाणी टंचाईच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात पाणी टंचाईची समस्या असल्यास नागरिकांना नियंत्रण कक्षातील 8237978873 आणि 02525297474 या 2 हेल्पलाईन नंबरवर संपर्क करता येऊ शकेल. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर करण्याचं काम जोरदार सुरू आहे. असं असताना पालघर लोकसभा मतदारसंघात एकमात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट म्हणजेच महाविकास आघाडी वगळता इतर कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाहीये. अजूनही पालघरमध्ये महायुतीकडून जागेचा तिढा सुटलेला नाहीये. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांनी पालघर जिल्ह्यात आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे, पालघर. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.